नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 16 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक पवन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 15। स्पष्टीकरण: जागतिक पवन दिन दरवर्षी जून 15 रोजी साजरा केला जातो। उद्देश: पवन ऊर्जेचे फायदे, तिचा वापर आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यातील तिची भूमिका याबद्दल जागरूकता पसरवणे। थीम: वर्ष 2026 साठी याचा विषय आपली पवन ऊर्जा, आपला समुदाय असा आहे। भारताचा कार्यक्रम: भारतात या वर्षी जागतिक पवन दिनानिमित्त गोव्यात एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा मुख्य विषय पवन ऊर्जा आकांक्षेपासून वृद्धीपर्यंत असा आहे। प्रश्न 2, नुकतेच कोठे 5000पेक्षा जास्त भरतनाट्यम कलाकारांनी सामूहिक सादरीकरण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोलंबो। स्पष्टीकरण: नुकतेच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 5000पेक्षा जास्त नर्तक-नर्तकींनी एकत्र भरतनाट्यमचे सादरीकरण केले आहे। कोलंबोच्या गाले फेस ग्रीन येथे आयोजित या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 4988 कलाकारांनी भाग घेतला। याची सर्वात मोठा भरतनाट्यम नृत्य धडा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे। ही सुवर्ण कामगिरी संगमम 2026 उत्सवाचा एक भाग होती। या कार्यक्रमाचे आयोजन भारताची संगमम ग्लोबल अकॅडमी आणि श्रीलंकेची संगमम लिया यांच्याद्वारे संयुक्तपणे करण्यात आले होते। प्रश्न 3, नुकतीच G7 शिखर परिषद 2026 कोठे सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फ्रान्स। स्पष्टीकरण: 52वी G7 शिखर परिषद आजपासून फ्रान्सच्या एव्हियन शहरात सुरू होत आहे। 3 दिवसांच्या या परिषदेमध्ये G7चे सदस्य देश फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली आणि जपान सहभागी होतील। युरोपियन युनियन आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष देखील या परिषदेत सहभागी होत आहेत। फ्रान्स देशाची माहिती: राजधानी पॅरिस। चलन युरो। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन। आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी। 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल। वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले। फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक संमत केले। फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवला गेला। इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करार केला। फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली। प्रश्न 4, नुकतेच कोणते राज्य अत्यंत विषारी तणनाशक पॅराक्वाटवर बंदी घालणारे देशातील तिसरे राज्य बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तेलंगणा। स्पष्टीकरण: नुकतेच तेलंगणा अत्यंत विषारी तणनाशक पॅराक्वाटवर बंदी घालणारे देशातील तिसरे राज्य बनले आहे। राज्यातील वाढती विषबाधेची प्रकरणे पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे। पहिले 2 राज्ये तेलंगणापूर्वी केरळ आणि ओडिशाने देखील या घातक तणनाशकावर बंदी घातली आहे। तेलंगणा राज्याची माहिती: राजधानी हैदराबाद। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी। राज्यपाल शिव प्रताप शुक्ला। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाचा उपक्रम तेलंगणा सरकारद्वारे सुरू करण्यात आला। तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला। भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी AI आधारित केंद्र चिराग सेंटर हैदराबाद येथे सुरू केले। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले। प्रश्न 5, नुकतीच नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 11वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या 11व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद भूषवत आहेत। या बैठकीत उद्योजकतेला चालना देणे, कौशल्य विकास वाढवणे आणि देशभरात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उपायांवर चर्चा होईल। प्रश्न 6, नुकतेच कोणत्या IITने आर्सेन सेफ नावाचे एक पोर्टेबल डिव्हाइस विकसित केले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT भुवनेश्वर. स्पष्टीकरण. नुकतेच IIT भुवनेश्वरने पिण्याच्या पाण्यात आर्सेनिकचा वेगाने शोध घेण्यासाठी आर्सेनसेफ नावाचे पोर्टेबल डिव्हाइस विकसित केले आहे. उद्देश पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिकच्या विषारी घटकाच्या प्रमाणाची त्वरित तपासणी करणे. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. IIT कानपूरने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला. IIT मद्रासने मानवी मेंदूच्या सटेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास जारी केला. मुंबईमध्ये भारताची पहिली एकात्मिक CCUS फील्ड प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. IIT मद्रासने अमेरिकेत डीप टेक स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आपले पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले. भारताने IIT मद्रास येथे स्वदेशी विकसित सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे अनावरण केले. भारताची पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था IIT रोपने सुरू केली. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 64 ठिकाणांची मूळ नावे पुन्हा लागू करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओडिशा. स्पष्टीकरण. ओडिशा राज्य सरकारने राज्यातील 64 ठिकाणांची मूळ नावे इंग्रजी स्पेलिंग पुन्हा लागू करण्यास मंजुरी दिली आहे. कारण वसाहतवादी इंग्रजांच्या काळात अनेक ठिकाणांचे इंग्रजी स्पेलिंग ओडिया भाषेच्या वास्तविक उच्चारापेक्षा बदलले गेले होते. उद्देश. या बदलांचा उद्देश राज्याची सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक सत्यता आणि ओडिया भाषेचा वारसा जतन करणे हा आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय ठरले आहेत. ओडिशा सरकारने सर्व सरकारी संस्थांमध्ये किंडरगार्टनपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळचे उद्घाटन केले. DRDO आणि हवाई दलाने ओडिशा किनारपट्टीवर ताराग्लाइड वेपनची यशस्वी चाचणी घेतली. भारताने आर्टिशिप मिसाईल NASMSR ची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेतली. प्रश्न 8. नुकतीच संशोधकांनी कोणत्या राज्यात चोनाला अल्बिस्ट्रिक्टा नामक फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. संशोधकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चोनाला अल्बिस्ट्रिक्टा नावाच्या फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. हे फुलपाखरू अरुणाचल प्रदेशच्या लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील मायोडिया खिंडीत आढळले आहे. याला नॅरो बेंडेड वॉल असेही म्हटले जाते. हा शोध बेंगळुरू येथील राष्ट्रीय जीवशास्त्र केंद्राच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. हे पर्वतीय फुलपाखरू खूप जास्त उंचीवर असलेल्या भागात आढळते आणि वर्षातून केवळ एकदाच प्रजनन करते. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. कृषी आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशच्या आदी जमातीद्वारे साजरा करण्यात आला. नवीन वनस्पती प्रजाती स्टॉरन्थेरा ओरोग्लोसाचा शोध अरुणाचल प्रदेशमध्ये लागला. कॅबिनेट समितीने अरुणाचल प्रदेशमधील कलाय 2 जलविद्युत प्रकल्पासाठी 14,105.83 कोटी रुपयांना मंजुरी दिली. अरुणाचल प्रदेशची पर्वतारोही कबक यानो हिने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर अर्जेंटिनामध्ये असलेले माउंट अकोनकागुआ सर केले. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1470 बेपत्ता लोकांना त्यांच्या कुटुंबाशी मिळवून दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. स्पष्टीकरण. गुजरात पोलिसांनी ऑपरेशन मिलाप नावाने संपूर्ण राज्यात एक महिनाभर चाललेल्या मोहिमेदरम्यान 1470 बेपत्ता लोकांचा शोध लावला, ज्यामध्ये शेकडो महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी सुमारे 2 दशके जुनी प्रलंबित प्रकरणे पुन्हा उघडली आहेत. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. अहमदाबाद महानगरपालिकेने स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू केली. भारतातील पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापित केले जाईल.
ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पहिली विश्वयोगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबादमध्ये केले जात आहे. गुजरात सरकारने ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले. गीर राष्ट्रीय उद्यानात बेबेसिया नावाच्या संशयास्पद परजीवी संसर्गामुळे सिंहाच्या 8 बच्चांचा मृत्यू झाला. प्रश्न 10. नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय म्हणजेच NSCSच्या नवीन लष्करी सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. लेफ्टनंट जनरल राजीव घई. स्पष्टीकरण. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त होणारे ते पहिले कार्यरत 3 स्टार लष्करी अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच IGLचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष म्हणून बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. CBSEचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सौताराम यांची नियुक्ती करण्यात आली. थेट वकील क्षेत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश वेंकिता सुब्रमण्यम मोहना बनल्या आहेत. प्रश्न 11. नुकतीच DRDOने मल्टीलेयर्ड बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स म्हणजेच BMD प्रणालीची यशस्वी चाचणी कोठे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओडिशा. स्पष्टीकरण. DRDOने आपल्या मल्टीलेयर्ड बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या एकात्मिक चाचणी श्रेणीवरून घेतली आहे. यशस्वी इंटरसेप्शन या प्रणालीने लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 5000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्याच्या धोक्यांचा हवेतच यशस्वीपणे नष्ट करण्याच्या आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. जगातील एलिट क्लबमध्ये सामील या तंत्रज्ञानाच्या यशासह भारत आता अमेरिका, रशिया आणि इस्रायलसारख्या निवडक देशांच्या त्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे, जे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे म्हणजेच ICBM देखील नष्ट करू शकतात. प्रश्न 12. नुकतेच जागतिक बँकेने आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा GDP म्हणजेच विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 6.6% स्पष्टीकरण. जागतिक बँकेने आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा GDP वाढीचा दर 6.6% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तथापि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हा विकास दर 7.7% राहण्याचा अंदाज आहे, ज्यानंतर जागतिक कारणांमुळे त्यात थोडी घट होऊ शकते. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच भारताने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. बांगलादेश. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला. भारतातील सर्वोत्तम कंटेनर पोर्ट म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्टला घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या सुरहातालला भारतातील 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला आहे. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये समाविष्ट होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मोहीम म्हणजेच अदरक मिशन सुरू केली. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल प्रणाली हॉक सुरू करण्यात आली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला. 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन मेक्सिकोमध्ये करण्यात आले. मध्य प्रदेशच्या चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दुर्मिळ पांढरे गिधाड आढळले आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे स्मशान शोधले. प्रतिष्ठित रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय ठरले आहेत.
जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली. सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.